श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या भाग्यवान जातकांनो, एप्रिल महिन्याचे शेवटचे 72 तास तुमच्या आयुष्यात नशिबाचा एक असा महाविस्फोट घडवून आणणार आहेत ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. या महिन्याच्या अखेरचे 3 दिवस तुमच्यासाठी एखाद्या सुप्त ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे शक्तिशाली ठरणार असून तुमच्या जीवनातील जुनी समीकरणे पूर्णपणे आता बदलून जाणार आहेत. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो बुद्धीची देवता बुध आता अशा एका अत्यंत प्रभावी आणि शुभ स्थितीमध्ये विराजमान झाला आहे की तो तुमच्या आयुष्यात अशा काही मोठी उलथापालथ घडवून आणेल जी पाहून देखील तुम्हाला आश्चर्य होईल आणि तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. अनेक वर्षांपासून रखडलेली तुमची महत्त्वाची कामे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा मनात दाबून ठेवलेली मोठी स्वप्न आता अचानकच सत्यात उतरण्याची वेळ मात्र जवळ आली आहे. ही केवळ हातावर हात धरून शांत बसण्याची वेळ नाही, तर निसर्गाने दिलेल्या या अद्भुत संकेतांना नीट ओळखून 1 मे रोजी येणाऱ्या वैशाख पौर्णिमेचा दैवी प्रकाश आपल्या आयुष्यात मनापासून स्वीकारण्याची गरज आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी ही येणारी वैशाख पौर्णिमा केवळ एक धार्मिक सण नसून तुमच्या भाग्योदयासाठी एक सुवर्ण महाद्वार ठरणार आहे. या पौर्णिमेच्या शक्तिशाली ऊर्जेचा प्रभाव एप्रिलच्या शेवटच्या 72 तासापासूनच तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मात्र जाणवू लागेल आणि तुम्हाला एका वेगळ्या चैतन्याचा या ठिकाणी अनुभव येईल. ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्या मार्गात येणारे सर्व जुने अडथळे आणि शत्रूंनी निर्माण केलेली संकटे एका झटक्यात नष्ट करणार आहेत. मात्र तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे, कारण हा बदल जितका शुभ आहे तितकाच तो अनपेक्षित आणि अत्यंत वेगवान गतीने तुमच्या समोर येणार आहे. एका बाजूला वैशाख पौर्णिमेचा हा पवित्र शीतल प्रकाश आणि दुसरीकडे एप्रिलच्या शेवटच्या तासातील ही अकालनीय ग्रहांची हालचाल तुमच्या नशिबाची चाके आता यशाच्या दिशेने फिरवू लागली आहेत. या सर्व घडामोडीतील सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाची बाब या ठिकाणी म्हणजे या 72 तासांच्या काळामध्ये एका अशा खास व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश होणार आहे, जिचे केवळ नाव ऐकताच तुमच्या काळजाचा मात्र ठोका चुकेल आणि डोळ्यात आनंद अश्रू उभे राहतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी साक्षात देवदूत बनून येणार असून 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच तुमच्या नशिबाच्या बंद दरवाजांची किल्ली तुमच्या हातात ही जी व्यक्ती आहे ती सोपवणार आहे. आता ही व्यक्ती नेमकी कोण असणार आणि तुमच्या आयुष्यात कोणता मोठा चमत्कार ही व्यक्ती घडवणार आहे हेच जाणून घेण्यासाठी कन्या राशीचे हे संपूर्ण भाकीत लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की पहा. कन्या राशीच्या लोकांनो, एप्रिलचे हे शेवटचे 3 दिवस तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध आता तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक विचार आणि मानसिक गोंधळ हा जाळून भस्म करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झाला आहे. हीच होणारी उलथापालथ तुम्हाला सुरुवातीला थोडी संघर्षाची किंवा धावपळीची वाटू शकते, पण मनाशी पक्की खुणगाठ तुम्ही बांधा की हे आलेले वादळ तुमच्या आयुष्यातील जुन्या कचऱ्याला साफ करून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठीच आला आहे. कन्या राशीच्या लोकांनो, या 72 तासांच्या कालावधीत तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या राहत्या घरात अचानकच काही मोठे बदल हे घडून येतील, जे सुरुवातीला तुम्हाला आव्हानात्मक वाटू शकतील, पण 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपर्यंत तुम्हाला या सर्व बदलांचे अत्यंत गोड आणि फळदायी निकाल देखील दिसायला लागतील. कन्या राशीच्या लोकांनो, या धावपळीच्या काळात तुमचा संयम आणि तुमची बुद्धिमत्ता हीच तुमची सर्वात मोठी शस्त्र ही ठरणार आहेत. ग्रहांची ही विशेष स्थिती तुम्हाला थोडी चिडचिड करायला किंवा घाईघाईत निर्णय घ्यायला भाग पाडेल, पण तुम्हाला मात्र अत्यंत शांत राहून परिस्थिती हाताळायची आहे. ज्या गोष्टी तुम्ही अनेक महिन्यांपासून टाळत होता किंवा ज्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही आतापर्यंत लांब पळत होता त्या आता तुमच्या समोर प्रत्यक्षात उभ्या राहतील आणि तुम्हाला त्या कायमच्या निकाली काढाव्याच लागतील. ही सर्वात मोठी उलथापालथ तुमच्या नशिबातील जुने अडथळे कायमचे मिटवण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर नेण्यासाठीच होत आहे, त्यामुळे संयम ठेवा. वैशाख पौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी विजयाचा शंखनाद घेऊन येत आहे. फक्त या शेवटच्या 72 तासांच्या वाटवळीत स्वतःवरचा आत्मविश्वास अजिबात डगमगू देऊ नका. तुमच्या कौटुंबिक मालमत्तेशी किंवा जमिनीशी संबंधित जे काही कायदेशीर गुंते असतील ते या काळात एका निर्णयात वळणावर येऊन देखील थांबणार आहे. एप्रिलचे हे अखेरचे दिवस तुम्हाला मानसिकदृष्ट्या थोडे थकवणारे जरी वाटले तरी देखील या संघर्षाच्या गर्भातूनच तुम्हाला यशाचा नवा सूर्य देखील उगवणार आहे, याची मात्र या ठिकाणी खात्री बाळगा.
1 मेच्या शुभ मुहूर्तापूर्वी ब्रह्मांड तुमची एक छोटी परीक्षा घेत आहे की तुम्ही येणाऱ्या या अफाट यशाचे ओझे पेलण्यास खरोखर समर्थ आहात की नाही. ही वेळ आत्मचिंतन करण्याची आणि दैवी संकटांना समजून घेण्याची आहे. या 72 तासांच्या मोठ्या बदलांमध्ये तुमच्या आयुष्यात एका अशा व्यक्तीचे आगमन होईल जिचे तुम्ही कित्येक वर्षापासून आतुरतेने आणि डोळ्यात तेल घालून देखील या व्यक्तीची वाट पाहत होतात. ही व्यक्ती केवळ योगायोगानेच तुमच्या समोर येणार नाही, तर तो वैशाख पौर्णिमेचा सर्वात मोठा दैवी आशीर्वाद म्हणून तुमच्या आयुष्यात ही व्यक्ती परत येणार आहे. तिचे नाव कानावर पडताच तुमच्या काळजाची धडधड वाढेल आणि तुमच्या डोळ्यासमोर जुन्या आणि सुखद आठवणींचा पूर येईल. हा तुमच्यासाठी एक असा सुखद धक्का असेल जो तुमच्या आयुष्यातील सर्व जुनी दुःख एका क्षणात पुसून टाकेल. कन्या राशीच्या लोकांनो, ही व्यक्ती तुमच्यासाठी मात्र एक मोठी लकी चार्मच ठरणार असून ती केवळ परतणार नाही, तर तुमच्या अशा एका जुन्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढणार आहे जिथे तुम्ही स्वतःला हतबल समजत होता. या पुनर्भेटीमुळे तुमच्या मनातील वर्षानुवर्षीची जी पोकळी आहे ती भरून निघेल आणि तिची साथ तुमच्या डोळ्यात विजयाचे पाणी देखील घेऊन येईल. ही व्यक्ती तुमच्या भविष्यातील यशाचा मुख्य पाया ठरणार असून तुमच्या करिअरला आणि वैयक्तिक आयुष्याला एक नवी आणि उंच उभारी अशी देणार आहे. ज्या अडचणींशी तुम्ही आजवर एकटे लढत होता, तिथेच ही व्यक्ती तुम्हाला असा काही गुप्त मार्ग आता या ठिकाणी दाखवेल की तुमच्या पुढच्या सर्व वाटा आपोआपच तुमच्यासाठी खुल्या होतील. ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या खऱ्या आणि सूक्ष्म क्षमतेची ही जाणीव करून देईल. 1 मे नंतर सुरू होणाऱ्या तुमच्या सुवर्ण काळासाठी तुमचा आत्मविश्वास अनेक पटीने ही व्यक्ती वाढवणार आहे. ही व्यक्ती सोशल मीडिया, जुना मित्र किंवा अचानक प्रवासात तुम्हाला भेटू शकते, त्यामुळे डोळे उघडे ठेवूनच सावध राहा. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्यासाठी मानसिक मुक्तीचा एक मोठा सोहळा हे घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या मनात ज्या शंका होत्या, जी भीती होती आणि ज्या चिंतांनी घर केलं होतं, त्या या पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात कायमच्या विरघळून जातील. एप्रिलच्या शेवटच्या 3 दिवसातील प्रचंड धावपळीनंतर ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात असा काही शांततापूर्ण बदल घडवेल की तुम्हाला स्वतःलाच एक नवीन ऊर्जा आणि नवं चैतन्य मिळाल्याचा देखील भास होईल. तुमच्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधार आता कायमचा दूर होऊन तिथे ज्ञानाचा आणि आनंदाचा उजेड पडणार आहे. कन्या राशीच्या लोकांना वैशाख पौर्णिमेचा हा चंद्र तुमच्या राशीतील विश्लेषणात्मक वृत्तीला योग्य अशी दिशा देणारा ठरणार आहे. या पवित्र दिवशी तुमच्या कुटुंबातील वातावरणात जे गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत किंवा तणावपूर्ण झाले होते, तिथे आता आनंदाची मोठी लाट येऊ शकते. घरातील सदस्यांमध्ये असलेले सर्व मतभेद संपवून तिथे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते हे पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. जर तुमचे तुमच्या प्रिय व्यक्तीशी किंवा जवळच्या मित्राशी काही वाद झाले असतील, तर 1 मेच्या या शुभरात्री ते सर्व गैरसमज कायमचे मिटून स्नेहाचा एक नवीन अध्याय देखील या वेळेला सुरू होऊ शकतो. ही पौर्णिमा तुम्हाला आंतरिक शांती देईल आणि तुमची निर्णय क्षमता अतिशय प्रबळ करेल. 1 मे नंतर समाजात तुमची एक वेगळीच प्रतिष्ठा आणि दरारा देखील निर्माण होईल. लोक तुमच्या कर्तृत्वाचा मनापासून आदर करू लागतील. ज्या लोकांमुळे तुम्हाला पूर्वी मानसिक त्रास झाला होता, तेच लोक आता स्वतःहूनच तुमच्या मदतीसाठी पुढे सरसावतील. वैशाख पौर्णिमा हा दैवी आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करून तुम्हाला प्रगतीच्या अशा मार्गावर नेईल जिथे केवळ सुख आणि समाधान तुमची वाट पाहत असेल. एप्रिलच्या या शेवटच्या 72 तासांमधील उलथापालथ तुमच्या आर्थिक स्थितीला देखील एक मोठी कलाटणी देणारी ठरणार आहे. 1 मेच्या वैशाख पौर्णिमेपूर्वीच धनलक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर मात्र होताना दिसेल. गेल्या कित्येक काळापासून अडकलेले तुमचे आर्थिक व्यवहार, प्रॉपर्टीचे जुने विषय किंवा कोणाकडे अडकलेली उधारी अचानकच वसूल व्हायला देखील यावेळेला सुरुवात होईल. ही वेळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीची असून उत्पन्नाचे नवीन आणि कायमस्वरूपी मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. नोकरी आणि व्यवसायात आतापर्यंत जे अडथळे तुम्हाला सतावत होते, ते अडथळे आता कायमचा निरोप घेतील. वैशाख पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला कामाच्या ठिकाणी एखादी अशी मोठी जबाबदारी किंवा प्रमोशन मिळेल जिची तुम्ही दीर्घकाळापासून वाट पाहत होता. तुमच्या मेहनतीचे सोने होण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि व्यावसायिकांना एखादा मोठा कॉन्ट्रॅक्ट किंवा डील मिळण्याची देखील या ठिकाणी दाट शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक बाजू प्रचंड भक्कम होणार आहे आणि तुमच्या प्रगतीचा आलेख हा इथून पुढे वेगाने वर चढत जाणार आहे. कन्या राशीच्या लोकांनो, ही वेळ गुंतवणुकीसाठी आणि धाडसी आर्थिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत योग्य अशी आहे. 1 मे नंतर तुमच्या हातात जो पैसा येईल तो तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत उपयोगी तुम्हाला पडणार आहे. ग्रहांची ही स्थिती अशा प्रकारे आहे की ज्या नवीन प्रकल्पात हात घालणार आहात तिथे तुम्हाला हमखास
यशच मिळणार आहे. मात्र लक्षात ठेवा, ही आर्थिक प्रगती त्या खास व्यक्तीच्या सल्ल्यामुळे अधिकच सुलभ आणि वेगवान होणार आहे. नशिबाची ही लॉटरी आता तुमच्या नावाने फुटली आहे, फक्त तिचा योग्य विनियोग करा. कन्या राशीच्या लोकांनो, शेवटी तुमच्या प्रामाणिक कष्टाचे फळ मिळण्याची वेळ ही जवळ आली आहे. 1 मेची वैशाख पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील संघर्षांचा अंत, एका दैदिप्यमान विजयाची सुरुवात या ठिकाणी करणार आहे. ग्रहांचे हे महातांडव आता शांत झाले असून तुमच्या आयुष्यात एखादी नवीन अफाट व्यक्ती, बुद्धीची बुद्धिमत्ता आणि पौर्णिमेचा आशीर्वाद या सर्वांचा संगम तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवेल की तुमचे नशीब पालटायला आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती ही रोखू शकणार नाही. 1 मे नंतर तुमच्या जीवनाचा एक असा सुवर्ण अध्याय सुरू होईल जिथे समाधान, संपत्ती आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम असेल. आता वेळ आली आहे जुने अपयश विसरून एका नवीन ऊर्जेने पुन्हा कामाला लागण्याची. निसर्ग तुम्हाला वारंवार जे संकेत देत होता त्यांचा पूर्ण अर्थ आता तुमच्या समोर उलगडला जाईल. वैशाख पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या इष्टदेवताचे मनापासून यावेळेला स्मरण करा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता संधींमध्ये रूपांतरित झाले आहे. कन्या राशीच्या लोकांनो, नशिबाने तुमच्यासाठी यशाची सर्व दारे आता उघडी केली आहे. फक्त आत्मविश्वासाने आणि अभिमानाने पुढे पाऊल टाकणे हे गरजेचे आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमच्या यशाचे गोडवे गाताना तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू हे तुमच्या संघर्षाच्या समाप्तीचे आणि एका नवीन सुखी जीवनाचे देखील प्रतीक असतील. 1 मे नंतरचा काळ पूर्णपणे तुमचा आहे, त्याचा स्वीकार करा आणि आनंदाने आपले जीवन जगा. तर या चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी आणि कन्या राशीचा विजय मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्रीराम किंवा ओम बूम बुधाय नमः नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नशिबाच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.